वरती मंडप वगैरे केलेला चांगला. मंडप केलाय तुम्ही, त्याचबरोबर मल्चिंग पेपरचा देखील वापर केलाय, ठिबक केलाय. याला एकंदरीत 10 गुंठ्यासाठी किती एकूण खर्च आला तुम्हाला तरी सुरुवातीस? सुरुवातीला आपल्याला पेपर एक 2,000 रुपये भेटलीत. त्यानंतर रोपे आपले 3,500 रुपये रोपांचे गेलेत. 3,500 रुपये. बेसर डोस एक 2-3,000 रुपयेचा एवढाच की खर्च. आपला ड्रीप वगैरे काय पहिलाच होतं, त्यामुळे ते काय खर्च नाही. परत काठीवर आपली पहिलाच आहे सगळं मटेरियल. तरी साधारण काय मजूर किती लागतात तुम्हाला? काय तोडणी देखील तुमची चालू आहे? मजूर काय नाही, आपण स्वतः सगळं करतोय. मजुराचा काय विषय आपण घेत नाही. जो याचा दर आहे तो कशा प्रकारे मार्केटमध्ये ठरवला जातोय? कसं आपलं 10 किलो रेट आपल्याला भेटतोय. आता जानेवारी मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला 700 रुपये दर होता. म्हणजे 550 रुपये कटिंगवर त्यांचं कमिशनवर कटिंग म्हणून 550 रुपये आपल्याला भेटत. आता कमी आले, थोडं आवक जास्त झाल्या त्यामुळे आता कमी आहे. आता 330 रुपये किलो मार्केट जाते. साधारण जर 3 महिन्याचा आपण आढावा घेतला तर किती किलो उत्पन्न यामधून मिळू शकते या पिकात? आपल्याला एक 1.25 महिना झाला, एक 40-45 दिवस झाले. 40 दिवस आपले झालेले आहेत प्लॉटला. आता 1.5-2 टन माल आपल्याला भेटलेला आहे. एकंदरीत बघायला गेलं तर याचा कालावधी आहे तो 3 महिन्याचा असतो. 3 महिन्यातून साधारण किती उत्पन्न या 10 गुंठ्यातून मिळू शकतं? कसं आहे, वातावरणावर बराचसा डिपेंड आहे त्याचा. की आता मला गेल्या आठवड्यापासून पाऊस आपला चालू आहे, 1 आठवडा चालू आहे ना आता पाऊस, ते आपला 60-70 किलो माल होता. आज आपल्याला माल कसा आहे 40-45 आज आहे. टेम्परेचर वाढलं की मिड जे पडतं असं ते समोर वाढते, त्यामुळे माल कमी भेटते. म्हणजे हवामानाचा काय परिणाम या पिकावर होतो? फळ जे आहे ते वाढते, फक्त रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतोय हवामान चेंज झालं की. भुरी, डावणी, ही टेम्परेचर वाढलं की ते जास्त प्रॉब्लेम येते. म्हणजे अति उष्मा असेल तर त्याचा परिणाम होतो.